हा उंदियो अगदी इतका मस्त झालेला आहे ना, खरंच तुम्ही एकदा तरी ट्राय करा. असा 15 मिनटं चांगला ह्या भाजीला दम देऊन झालेला आहे. आता या भाजीला पातेल्यापासून कडेने सगळी सुटी करून घ्यायची आणि एक 5 मिनटं परत वाफवून घ्यायची, म्हणजे आपला उंदियो झाला. नमस्कार, एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता ताते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण उंदियो करत आहोत. हिवाळ्याच्या दिवसात बाजारामध्ये खूप छान छान भाज्या आलेल्या असतात आणि त्या भाज्या बघितल्या की आपल्याला पारंपरिक पद्धतीच्या खूप अशा भाज्या आठवत असतात. जसं महाराष्ट्रामध्ये भोगीची भाजी केली जाते, तशी गुजरातकडील भागामध्ये उंदियो ही पारंपरिक भाजी केली जाते. जसं म्हणतात ना की गाव बदललं की भाषा बदलते, पदार्थ बदलतात, तसंच ह्या उंदियो बाबतीतसुद्धा आहे. ह्या उंदियोमध्ये सुद्धा थोडंसं गाव बदललं, पदार्थ करण्याची पद्धतही बदलली जाते. माझ्या गुजराती मैत्रिणीच्या घरी हा उंदियो खाऊन बघितला. तो उंदियो मला खूप आवडला. त्या मैत्रिणीकडे जशा पद्धतीचा उंदियो केला जातो, त्या पद्धतीचा उंदियो मी आज तुमच्यासमोर सादर करत आहे. ही भाजी खरं पाहिलं तर मातीच्या मटक्यामध्ये केली जाते, पण आता सध्या अशी मातीच्या भांड्यामध्ये भाजी करणं शक्य होत नाही. म्हणून पारंपरिक जी भाजी आहे ती तशीच पद्धत ठेवून वेगवेगळ्या भाज्या वापरून त्या भाज्यांमध्ये कंदमुळं येतात, पालेभाज्या येतात, फळभाजी येतात, शिवाय वेलभाजी येते. अशा प्रत्येक प्रकारच्या भाज्या मिक्स कराव्या लागतात, तेव्हा उंदियो ही भाजी होत असते. उंदियो करणं जरी लेंदी प्रोसेसचं असलं तरीसुद्धा एकदा जर आपण त्याची टेस्ट घेतली तर सगळे कष्ट अगदी विसरायला होतात. चला तर आता आपण हा उंदियो करायला घेऊयात. रेसिपी आवडल्यास रेसिपीला सबस्क्राईब करून रेसिपी शेअरही करा. त्याचबरोबर रेसिपीला लाईक मात्र जरूर करा. कंदभाज्यामध्ये मी तर सुरण, एक रताळं आणि हे मध्यम आकाराचे 2 बटाटे ह्या भाज्या घेतलेल्या आहेत. तसंच शेंगभाज्यामध्ये वालपापडी घेतलेली आहे, तुरीचे दाणे घेतलेले आहेत, हे डबल बीचे बिया काढून घेतलेले आहेत, तसंच थोडा मटारही घेतलेला आहे. फळभाज्यामध्ये 2 केळी घेणार आहे. या भाजीमध्ये कच्च्या केळ्याचा उपयोग जास्त केला जातो. मला मात्र पूर्ण कच्ची केळी मिळाली नाहीत, ही अर्धवट कच्ची केळी आहेत. 4-5 वांगी घेतलेली आहेत आणि 8-10 तोंडली कापून घेतलेली आहेत. उंदियोमध्ये मेथीचे मुटके हे सर्वात महत्त्वाचे समजले जातात. त्यासाठी मेथी चिरून घेतलेली आहे, मसाल्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी लसूण पात घेतलेली आहे. आपण जे बटाटा, रताळं आणि सुरण घेतलेलं होतं त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. शिवाय 2 केळी घेतलेल्या होत्या, त्याच्या 1-1 इंचाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. भरपूर लसूण, 2 लिंब आणि आलं मिरची ह्याची पेस्ट करून घेणार आहे. तसेच इथं पांढरे तीळ, ओवा, धना पावडर, जिरा पावडर, साखर, मीठ, हिंग, लाल तिखट, हळद, काळा मसाला आणि दाण्याचं कूट, शिवाय ह्या सगळ्याबरोबर खोबरं घेतलेलं आहे. हे मी मोठा एक नारळ खरवडून घेतलेला आहे. नंतर आले लसूणची पेस्ट आणि 2 लिंबाचा रस ही सगळी तयारी करून घेतली. आता आपण मेथीच्या मुटक्याचं पीठ मळून घेऊयात. मेथीचे मुटके एरवीसुद्धा खायला खूप छान लागतात आणि ह्या भाजीतसुद्धा मला जरा 2-4 मुटके जास्तच पाहिजे आहेत, म्हणून मी इथं थोडी मेथी जास्त घेतलेली आहे. त्यावरती मीठ, लाल तिखट, आलं लसूण मिरचीची पेस्ट, थोडीशी हळद, धन्या जिरा पूड, हिंग,
4 चमचे पांढरे तीळ, थोडासा काळा मसाला घातला आणि पहिल्यांदा मेथीला हे सगळे मसाले हाताने चोळून घेतले. म्हणजे थोडंसं मेथीला पाणीही सुटतं आणि नंतर थोडं पाणी घालणार असतो, ते पाणी किती घालायचं ह्याचा अंदाज येतो. आता त्यावरती अर्धा बाऊल कणिक घातलेली आहे आणि 1 बाऊल डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि हे सगळं पीठ आपण कालवून घ्यायचं आहे. पहिल्यांदा असं सगळं थोडंसं कोरडंच कालवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून कालवायचं. पाणी एकदम जास्त घालू नका, कारण मेथीलाही पहिलं पाणी सुटलेलं असतं. आता हे असं छान कालवून झाल्यानंतर त्याला वरनं थोडासा तेलाचा हात लावायचा आणि छोटे छोटे मुटके करून घ्यायचे. तुम्हाला आवडेल त्या आकाराचे हे मुटके केले तरी चालतील. आता आपण 2 चमचे ह्याला तेल लावून घेऊयात आणि मुटके वळायला लागूयात. थोडंसं पहिल्यांदा हाताला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे हाताला पीठ चिकटत नाही. असे हे मेथीचे मुटके एरवीसुद्धा खायला केले तरीसुद्धा छानच लागतात. संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेस किंवा सकाळच्या ब्रेकफास्टच्या वेळेससुद्धा आपण हे मुटके खाऊ शकतो. शिवाय जेवतानासुद्धा काही काही वेळेला तळण खाल्लेलं आवडतं, त्यावेळेस हे मुटके केले ना तरीसुद्धा खूप टेस्ट येते. हे मुटके तर करून झाले. आता त्याच बाऊलमध्ये आपण भाजीचा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी इथं भरपूर अशी कोथिंबीर घेत आहे. त्यामध्ये आपण खवून घेतलेलं खोबरं घालत आहे. शिवाय दाण्याचं कूटही घातलेलं आहे. पांढरे तीळ घालत आहे. ही साखर घालत आहे. ह्या मसाल्यामध्ये ओवा हा बऱ्याच प्रमाणात वापरला जातो. इथं मी जवळजवळ 2 चमचे ओवा घातलेला आहे. धनेपूड, जिरापूड, हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा जास्त हिंग, आलं लसूण मिरचीची पेस्ट, मीठ आणि लिंबाचा रस हे सगळं घालून थोडंसं 2 चमचे कच्चं तेल घातलेलं आहे. भरपूर अशी लसूण पात घातलेली आहे आणि हे सगळं मिश्रण आपण हातानेच एकजीव करून घेत आहोत. मी या मसाल्याची टेस्ट घेऊन बघितली तर त्यामध्ये साखर थोडी कमी वाटली, म्हणून अजून 1 चमचाभर साखर घातलेली आहे. असा हा आपला सगळा मसाला तयार करून झालेला आहे आणि तो एका वांग्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये हा मसाला भरून घेत आहे. असा वांग्यामध्ये मसाला भरून झाल्यानंतर आतील मसाला वरून वांगं दाबून घट्ट बसवून घ्यायचा. म्हणजे वांगं तेलामध्ये जेव्हा भाजून घेऊ किंवा भाजीमध्ये शिजवून घेऊ तेव्हा मसाला बाहेर येत नाही. अशी सगळी वांगी आपली भरून झालेली आहेत. ती आता थोडा वेळ बाजूला ठेवून घेत आहे. दोन चमचे तेलामध्ये ज्या आपण वेलभाज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या एकत्र करून घेत आहे. वालपापडी, डबल बी, मटार, तुरीचे दाणे, पावटा हे सगळं असं एकत्र करून तेलावरती थोडंसं परतून घेणार आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून शिजवून घेणार आहे. ही भाजी शिजवताना थोडं मीठ घातलेलं आहे आणि आपण जे आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घेतलेली होती त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि ते पाणी घालून ही भाजी शिजवायला ठेवलेली आहे. आता ही भाजी शिजेपर्यंत आपण मेथीचे मुटके करून घेतलेले होते ते मुटके छान खरपूस तळून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा गॅस हाय फ्लेमवरती ठेवून नंतर मंद गॅसवरती हे सगळे मुटके तळून घेणार आहे. ही भाजी करताना गॅसच्या 2 शेगड्यांवरती आपण एक एक पदार्थ करून घेतला
आणि मग भाजी पूर्ण शिजवून घेतली तर जरा आपला वेळ वाचतो. तसं मी आज तुम्हाला करून दाखवत आहे. आत्ता मी एकीकडे वेलभाज्या सगळ्या शिजवायला ठेवलेल्या आहेत आणि एकीकडं मेथीचे मुटके करून घेत आहे. हे मेथीचे मुटके एरवीसुद्धा खायला खूप छान लागतात. म्हणजे स्नॅक्स म्हणून म्हणा, ब्रेकफास्टला, जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठीसुद्धा हे मुटके करायला काहीच हरकत नाही. सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर, पुदिन्याच्या चटणीबरोबर हे मुटके खायला छान लागतात. असे चांगले खरपूस मुटके हे तळून घ्यायचे. हे सगळे मुटके मस्तपैकी खरपूस तळून घेता दुसरीकडे मी परत एकदा दुसऱ्या शेगडीवरील वेलभाज्या ज्या शिजवायला लावलेल्या होत्या त्या कितपत शिजल्यात हे बघत आहे. अजून थोडीशी एक 5 मिनिटाची वाफ लागेल, ती वाफ देऊन घेते आणि दुसरीकडे परत सगळे मुटके तळून घेत आहे. मेथीचे मुटके तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण ज्या कंदभाज्या घेतलेल्या होत्या त्यातले पहिल्यांदा बटाटे जे घेतलेले आहेत ते तळून घेत आहे. हे बटाटे पूर्ण तळायचे नाहीत, तर अर्धे कच्चे आणि अर्धे तळलेले असे ठेवायचे आहेत. आता हे दुसऱ्या शेगडीवरती ठेवलेली वेलभाजी पण पूर्ण शिजून झालेली आहे. तळत आलेल्या बटाट्याचा असा गुलाबी रंग आला की आपण ते बाजूला काढायचे आणि नंतर त्याच तेलामध्ये रताळीच्याही फोडी तळून घेत आहे. ही कंद तळताना प्रत्येक कंद हे वेगवेगळं तळून घ्यायचं, कारण प्रत्येक कंदाला तळायला वेगवेगळा वेळ लागतो आणि त्यामुळं ही कंद सेपरेट तळली तर ती परफेक्ट तळली जातात. ही रताळीसुद्धा थोडीशी गुलाबी रंगापर्यंतच तळायची आहेत, जास्त खरपूस होईपर्यंत तळायची नाही. त्याच तेलामध्ये सुरणाच्या ज्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या पण तळून घेत आहोत. त्याही फोडी गुलाबी रंगापर्यंत तळल्या की लगेच बाजूला काढून ठेवायच्या आहेत. कंद ह्या प्रकारामध्ये कंद म्हणूनच भाजी मिळते, ती भाजी आज मला काही मिळालेली नाही. तो कंद जरा गुलाबी रंगाचा असतो. खरं तर तो कंद ह्या भाजीमध्ये वापरला जातो. आता आपण वांगी फ्राय करून घेऊयात. आपण मेथीचे मुटके करायला जे तेल वापरलेलं होतं त्यातलेच 2 डाव तेल एका कढईमध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही वांगी फ्राय करून घेत आहे. आपण ज्या वेलभाज्या शिजवून घेतलेल्या होत्या त्यामध्ये आपण जो कोथिंबीरीचा मसाला करून घेतलेला आहे तो घालून भाजी आणि मसाला चांगला मिक्स करून घेऊयात. ही भाजी जरा कोरडी वाटली म्हणून त्यात अर्धा बाउल पाणी घालून ठेवलेलं आहे. तसंच आता आपण जे तळून घेतलेले बटाटे, रताळं, सुरण आणि केळीचे असे मध्ये काप करून घेतले, ह्या सगळ्यावरती कोथिंबीरीचा मसाला घालून एक 5 ते 7 मिनटं ठेवून देऊयात. म्हणजे त्या सगळ्या भाज्यांना मसाला लागेल. मसाला ह्या सगळ्या भाज्यांना एकजीव लागण्यासाठी हे भांडं कमी पडत आहे, म्हणून मोठ्या भांड्यात ह्या सगळ्या भाज्या आणि मसाला घेतला आणि तो एकजीव करून घेत आहे. ह्या भाज्यांमध्ये सुद्धा एक 5 ते 7 मिनटं हा मसाला मुरवून देणार आहे. एक 7-8 मिनटानंतर परत एकदा सगळा मसाला ह्या भाजीला एकसारखा लागला आहे का बघते. ह्या भाज्यांना सगळीकडे मसाला लागलेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊयात. इथं मी एक जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे आणि आपण जे सगळे तळलेले पदार्थ आहेत त्यातलंच उरलेलं तेल पहिल्यांदा ह्या पातेल्यामध्ये घातलेलं आहे. आता आपण सगळ्या भाज्यांचे थर ह्या पातेल्यात लावून घेणार आहोत. त्यासाठी जाडबुडाचंच पातेलं घेतलेलं चांगलं. तेल तापल्यानंतर पहिल्यांदा हिंग घातलेलं आहे.
उरलेली थोडीशी हळद आणि पांढरे तीळ घातलेले आहेत. ओवा हे घालून छान परतून घेत आहे. या भाजीमध्ये पांढरे तीळ, ओवा आणि हिंग ह्याचं थोडं प्रमाण जास्तच असतं. अगदी रंगापुरतं थोडं लाल तिखट, धनापूड आणि जिरापूड घालून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये सर्व ज्या वेलभाज्या उकडून घेतलेल्या होत्या त्या घालत आहे. उंदियो या भाजीमध्ये आपण ज्या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्याचे थर दिले जातात. त्यामुळं पहिल्या ह्या सगळ्या वेलभाज्या घालून घेतलेल्या आहेत. म्हणजे थोडंसं पाणी ह्या वेलभाजीमध्ये असल्यामुळं कुठल्याही भांड्याला खालती भाजी लागत नाही. आणि थोडंसं पाणी ह्या भाजीमध्ये ठेवायचं आणि त्या वाफेवरती बाकीच्या सगळ्या भाज्यांना दम द्यायचा. यावरती आपण आता थोडासा कोथिंबिरीचा मसाला घातलेला आहे आणि तो सगळा एकजीव झाल्यानंतर ज्या कंदभाज्यांना मसाला लावून घेतलेला आहे त्या सगळ्या कंदभाज्यांचा थर द्यायचा. आपण आता या भाजीला चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेत आहोत. सगळ्या मसाल्यांना मीठ असल्यामुळं इथं मिठाचा अंदाज मात्र थोडासा कमी ठेवला तरी चालेल, म्हणजेच थोडंसं मीठ वापरा. अशी ही सगळी भाजी एकजीव करून झाल्यानंतर अगदी थोडंसं परत पाणी घालून घेत आहे. हे पाणीसुद्धा मुरणार आहे. त्यावरती लसूण पात घातलेली आहे. त्यावरती मेथीचे मुटके ठेवून घेत आहे. हे सगळे मुटके ठेवून झाल्यानंतर आपली आता जी भरलेली वांगी आहेत ती ठेवायची. ही वांगी छान शिजवून घेतलेली आहेत. त्यामुळे आता कुठलीही भाजी शिजवून जास्त घेण्याची गरज नाही. हे सगळे असे थर देऊन झाल्यानंतर आपला जो उरलेला कोथिंबिरीचा मसाला आहे तो सर्वात शेवटी असा घालायचा आणि परत त्यावरती आपलं आलं लसूण मिरचीची पेस्ट केलेली होती ती घालायची. तसंच भरपूर कोथिंबीर, लसूण पात आणि खोबरं घालून त्याला एक 15 ते 20 मिनटाचा दम द्यायचा. अगदी मंद आचेवरती हा दम द्यायचा आहे. हा दम देण्यासाठी खालती पातेल्याला ही भाजी लागू नये म्हणून मी एक सपाट तवा त्याखालती ठेवणार आहे. आणि तसंच जे मी झाकण ह्या दम देण्यासाठी वापरत आहे त्यावरती एक छोटंसं वाफ जाण्यासाठी जे होल असतं त्या होलमध्ये एक लवंग खोचलेली आहे. असं केल्यामुळे आपण जी भाजी करत आहोत त्याला अगदी परफेक्ट दम दिला जाईल. एक 15 मिनटं झालेली आहे आणि आता आपण ही भाजी चेक करून घेत आहोत. ही भाजी चेक करताना अगदी अलगद हाताने सर्व पातेल्याच्या कडेने भाजी आधी सुट्टी करून घ्यायची आणि परत एक 5 मिनटाची वाफ देऊन घ्यायची. म्हणजे आपला उंदियो तयार झाला. ह्या उंदियोला अगदी परफेक्ट दम मिळालेला आहे. त्यामुळं भाजीचा वाससुद्धा अगदी सुंदर सुटलेला आहे. हवी असल्यास त्यावरती खोबरं आणि कोथिंबीर घाला. हा असा गुजराती पारंपरिक पद्धतीने केलेला उंदियो. हा उंदियो अगदी इतका मस्त झालेला आहे ना, खरंच तुम्ही एकदा तरी ट्राय करा. या उंदियोबरोबर बऱ्याच वेळेला पुरी सर्व केली जाते म्हणून मी थोड्याशा पुऱ्या करत आहे. खरं सांगू का, मला हा उंदियो बाजरीच्या भाकरीबरोबर सुद्धा आवडतो, पण पुरीबरोबर सुद्धा यावेळेस ट्राय करून बघणार आहे. अशा ह्या आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्याही झालेल्या आहेत. आता आपण हा उंदियो आणि पुरी खायला घेऊयात. अशी ही
मस्त म्हणजे मस्तच उंधियो आणि टम्म फुगलेल्या पुऱ्यांची आजची उंधियोची गुजराती डिश तुम्हाला जर आवडली तर जरूर कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक मात्र जरूर करा. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.